मी जास्त वेळ घेणार नाही कारण साहेबांना पुण्याला जायचंय, पण यशवंत गोसावींच्या मागं ही व्यासपीठावरील सगळी माणसं उभी राहिली तर मला खात्री आहे की या शिवनिश्चल संस्थेला अधिक चांगलं उज्ज्वल भवितव्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आज यशवंत गोसावींनी त्यांचं मन कायम आभाळा एवढं मोठं ठेवलं म्हणून ही सगळी लहान बालकं, संकटात आलेली लोक यांना दिलासा देण्याचं, आसरा देण्याचं काम आमच्या यशवंत गोसावींनी केलं। खरं म्हणजे 2-1 वर्षापूर्वी माझी त्यांची गाठ झाली। त्यांच्या वक्तृत्वावर भाळून मी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्याबरोबर काम करायला सुरुवात केली पाहिजे। आणि एक 2-3 सभा सांगली, कोल्हापूरला कुठेतरी ऐकल्यावर मी म्हटलं अरे हा कोण माणूस आहे, हुडका। आणि त्याच कामात असायचो आम्ही, त्यामुळे मग हुडकून त्यांचा पत्ता हुडकून त्यांना संपर्क साधून पुन्हा पुन्हा आमच्या भागात बोलवल्यावर 1-2-4 भाषणं टेस्ट केल्यावर मी म्हटलं की आता आपल्याला काय हरकत नाही। आणि मग यशवंत गोसावी यांना पवार साहेबांनी भेटवलं, तेव्हाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना भेटवलं आणि आमच्या लोकसभेचा आणि विधानसभेचा महाराष्ट्रभर फिरून प्रचार करण्याचं मोठं काम हे आमच्या यशवंत गोसावींनी केलं। वक्तृत्वावर अतिशय उत्तम कमांड, विचारधारा पूर्ण पक्की, आपण जे बोलतोय आणि कृती याच्यात अंतर न ठेवणारा हा कार्यकर्ता आहे असं मी समजतो। आणि त्यामुळं विचार ज्याचे स्वच्छ असतात, ज्यांना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला उद्धृत करण्याचा सतत आग्रह ज्यांचा असतो, असे कार्यकर्ते महाराष्ट्रात फार कमी आहेत की जे प्रभावीपणाने आपले विचार मांडू शकतात। आणि म्हणून यशवंत गोसावींच्या कार्यक्रमाला पवार साहेब आले। मी पवार साहेबांचं मनपूर्वक आभार मानेन, कारण